चला तर मंडळी, आज आपण जराही झारेचा वापर न करता रक्षाबंधन विशेष मोतीचूर लाडू करणार आहोत। त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 कप बेसन पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण भज्याचं बॅटर करतो त्याच प्रकारे हे पण बॅटर करून घ्यायचंय। नंतर गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं। तेल चांगलं गरम झालं की नंतर जसे हाताने भजे पडतील तसे तेलामध्ये सोडून द्यायचे। भजे तळताना जास्त पण तळू द्यायचे नाहीत आणि कमी पण नाही। कमी तळलं की मधात पाक जात नाही आणि जास्त तळलं की लाडू कडक होते। तर आपले संपूर्ण भजे तळून झालेत बघा। नंतर थंड करायचे, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे भजे टाकून मिक्सरला बारीक असा याचा चुरा करून घ्यायचा आहे। नंतर चाटणीसाठी जितकं बेसन पीठ घेतलं तितकी साखर घ्यायची, पाणी घेऊन साखर वितळून घ्यायची आहे। नंतर यामध्ये वेलची पूड आणि थोडासा खाण्याचा कलर टाकून चांगले मिक्स करायचं। चाटणी कशी तयार झाली ते कसं ओळखायचं, तर वाटीत पाणी घ्यायचं, यामध्ये चाटणी टाकायची, गोळी झाली की चाटणी तयार आहे। नंतर यामध्ये चुरा टाकायचा, मगज बिया टाकून हे चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं। नंतर यावर झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची। 2 मिनिटांनंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये हे लाडूचं मिश्रण काढून घ्यायचे। नंतर हे पूर्णपणे थंड करायचं। थंड झालं की हातानं आपल्याला छोटे छोटे याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। तर तयार आहेत आपले रक्षाबंधन विशेष जराही झारेचा न वापर करता मोतीचूर लाडू। तुम्ही पण नक्की करून बघा, खूप मस्त होतात। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।